नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। ईसासनी ग्राम पंचायत अंतर्गत बहुजन नगर निवासी गुणवंत हेडाऊ के नेतृत्व में क्षेत्र की विभिन्न समस्याओं को लेकर ईसासनी ग्राम पंचायत के सरपंच अरविंद ढोने को दिया गया निवेदन। साथ ही ईसासनी के ग्राम पंचायत सरपंच अरविंद ढोने ने सभी बहुजन नगर के नागरिकों की समस्याएं सुनी व जल्द से जल्द इसका निवारण करने का आश्वासन दिया। इस विषय पर हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने ईसासनी ग्राम पंचायत सरपंच अरविंद ढोने एवं बहुजन नगर निवासी गुणवंत हेडाऊ से विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। ग्राम पंचायत ईसासनीला काही बहुजन नगरचे नागरिक आलेले आहे। यांची समस्या आहे की बहुजन नगरमध्ये पोल किंवा पाण्याची समस्या आहे। खूप वर्षापासून हे लोक त्रस्त आहे। आपल्याकडे एक निवेदन देऊन आज आले आहे, काय म्हणणार तुम्ही? मी आज यानी जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पंचायत समिती हिंगणा बचत भवन येथे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि तेथे आपल्या बहुजन नगरचे गुणवंता हेडाऊ यांचा मला फोन आला। मी कार्यक्रम आटोपताच ग्रामपंचायतला पोहोचलो आणि पाहतो तर इथे कमीत कमी 100 ते 150 लोकांच्या संख्येने निवेदन घेऊन एक डेलिगेशन आज आपल्या ग्रामपंचायतला आलं। त्यांचं निवेदनवर आम्ही वाचन केलं। त्यांनी त्या ठिकाणी बहुजन नगर वार्ड नंबर 4 ग्रामपंचायत ईसासनी येथे 5 ते 7 वर्षापासून रहिवासी असून पोल नाही, त्यामुळं त्यांच्या घरी इलेक्ट्रिक नाही। काही घरांना एका पोलवरून दूरपर्यंत असे सर्व्हिस वायर नेल्यामुळे त्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही आहे। त्यांना व्होल्टेज त्या ठिकाणी मिळत नाही आहे, अशी त्यांची मागणी आमच्याकडे आहे। आम्ही नक्कीच त्यांचा हा विषय घेऊन आपले हिंगण्याचे अभियंता यांची भेट घेऊ व 1 DP आणि 10 पोलची त्यांची मागणी आहे। ती मागणी आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगू व त्या ठिकाणी कसं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आणि पाण्याचं सुद्धा यांनी अर्ज या ठिकाणी दिला। नक्कीच आमचा भाग जो आहे हा उंचावर असल्याने व जमिनीत पाणी नसल्यामुळं आणि दाट लोकसंख्या या ईसासनी परिसरात असल्याने पाण्याचा मुद्दा हा खूपच प्रज्वल आहे आणि त्यावर मात करण्यासाठी आपण नक्कीच टँकरने उन्हाळ्यात या ठिकाणी पाणी पुरवठा करू। नेहमीपेक्षा आपण जास्त टँकर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत, कारण लोकसंख्या जास्त आणि जमिनीत पाणी नसल्याने पाण्यासाठी वन भटकावे लागतात। आपल्या इथे आपण जे योजना सुरू आहे राष्ट्रीय पेयजल योजना, या योजनेचे काम सुरू आहे। ते पूर्णत्वास अजून आलेले नाही आहे। 80% ते काम पूर्ण झाले असून 20% काम अजून बाकी आहे। त्यामुळे नागरिकांना त्याचं सध्या पाणी देता येणार नाही व या उन्हाळ्यात सुद्धा आपण टँकर त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। एवढंच मी या लोकांना ग्वाही देतो। धन्यवाद। आम्ही आता MACBचे जे अधिकारी आहे आपल्या हिंगण्याला रंधई सर आहे आणि यांचं जे DC येते जे सबस्टेशन आहे ते वानाडोंगरीला आहे। तिथचे जे अभियंता आहे शेंडे साहेब, त्यांचीसुद्धा मी या बहुजन नगरच्या लोकांसाठी विजेचा प्रश्न असा असल्याने आधीच भेट घेतली व त्या दोन्ही अधिकाऱ्यांना मी बहुजन नगरमध्ये स्वतः फिरवलं। सोबत वार्ड मेंबर जीवतोडेसुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी ग्रामपंचायतचे काही माणसं लावून नकाशा बनवा आणि तो आमच्याकडे आणून द्या। नक्कीच तो आम्ही बनवत आहे। कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले होते
आता तो अजून 1 दिवसाचा वेळ लागेल आम्हाला त्या ठिकाणी नकाशा बनवायला. तो बनवून आम्ही त्या अभियंता साहेबांना देऊ आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे का ढोणे साहेब आपण त्या ठिकाणी लोकांचं जे दुरून आलेले लाईन आहे ते पाहणी केल्यानंतर त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वस्त केले का आपण या ठिकाणी काही ना काही करता येईल ते करू. मी गुणवंत तोनवा शेडाव, राहणार बहुजन नगर, हिंगणा रोड, नागपूर. माझी समस्या ही आहे की आपल्याकडे एकच पोल असताना सगळ्या त्या पोलावरून सगळ्यांची लाईट आहे आणि त्या पोलावर म्हणजे खूप भार पडत असल्यामुळे ते म्हणजे एक प्रकारनं पडण्यातच आले आहे. तरी माझी एक समस्या आहे की मोहल्ल्याकडून बोलतो किंवा बहुजन नगरकडून निवासी म्हणून बोलतो की आपल्याला म्हणजे पोल 8 ते 10 पोल म्हणजे खूप म्हणजे अति आवश्यक आहे. म्हणजे सगळ्या लाईनला म्हणजे एक पोल मिळाले तरी खूप चांगलं होईल अशीच मी आशा घेऊन आलो आहो. तसेच पाण्याचे प्रॉब्लेम आहे तर आम्हाला कमीत कमी पाणी द्यायची कृपा करावी. समस्या कधीपासून? समस्या तरी 5-6 वर्षापासून 10 वर्षापासून म्हणा भरपूर दिवसापासून समस्या आहे. तरी आम्ही काम चालवत आहोत पण आता जसे घर जास्तीत जास्त बनल्यामुळे आपला भागत नाही. कोणत्या एरियाचं नाव काय? बहुजन नगर. किती लोकसंख्या आहे? लोकसंख्या हजारच्या जवळपास आहे. आणि अजून समस्या आहे? समस्या कधीपासून? 10 वर्षापासून 5 वर्षापासून म्हटलं तरी चालतं. आता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आले आहे, सरपंचामध्ये आले आहे. हो, तुमची काय मागणी आहे? आमची हेच मागणी आहे की त्यांना म्हणजे कृपया करून आम्हाला पोल लावून द्यावे आणि पाणी पुरवठा साचून द्यावे.